कीर्तन सुरू झालंय आता. दरिद्रेवानी कीर्तनाला बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, दाढीला हात लावून डोक्याला हात लावून तंगडेवर करा गुडघे फाकवा यायचं नाही, लांब उभं राहायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, घर गाठवायचं. पण कीर्तनाला बसल्यावर दरिद्रेवानी बसायचं नाही आणि तोंड सोडून मिळून द्यायचं नाही. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तरे हा लय उत्तरे, पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. इथं येऊ ना असं बसवतो तसंच मिळाला. मग याची काय गॅरंटी आहे? वाक्याने नाही का, 3 गोष्टीची गॅरंटी नाही. 1, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही. 2, शरीराचे इंद्रिय पुन्हा मिळणार नाहीत. आणि 3, दूध पाजणारी आई वडील पुन्हा मिळणार नाहीत. सगळं मिळेल, शरीरातलं आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. संपला. आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाहीत, शरीराची इंद्रिय पुन्हा नाहीत, केस पिकली न पिकली दररोज खाली कर पहिली नाहीत. नॅचरल थिंग्स आर नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसाने अतिक्रमण करायचं नाही. नाही म्हणजे नाही. केस पिकली दररोज खाली कर पहिली नाहीत. लंका सोन्याची होती, रावणाची तो मिळाला भाऊ. तुझ्याकडे काय? बापाची जमीन इकली, गाडी घेतली आणि तिच्या लिहिलं पैसा गेला पण नाद केला. काय पराक्रम केला. बापाची जमीन इकली, ट्रक घेतली, तिच्या लिहिलं आल्या घरी सुकीरा. ती ट्रक दुसऱ्याला उधारी इकली, मग याला तिच्या लिहिलं हीच खरी दौलत. आणि ती ट्रक बँकेनं वळून नेली, मग याला लिहिलं नादच खुळा कशाला घेतली. तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची सगळ्या देव्या एकच. महाराष्ट्रात एकच देवीचं जागृत देवस्थान आहे, किचन ओट्यापसली देवी. तिनं जेवढे देवी भक्ताचे हाल केले तेवढे कोणीच केले नाही. त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे, तिला भक्ताचे आईबाप सहन होत नाही. आणि भक्त इतका हलकटे, तिचं सोडून कोणचं ऐकत. रुपड्या इन्कम नाही, सांड हिंडतो सांड, हलकट क्वालिटीचा. म्हणून त्याला बाप 100 रुपये देतो पेट्रोलला आणि ही दरिद्री 100 देती. इथं लय खोडीची. ही उलटी पोराला म्हणते अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण तो? त्याला मी 9वी पासून पाहते. स्त्री येते, सुपी नाही. गालात हसली तर माणूस जमिनी किती. जो नादी लागला त्याला वड आहे बिडी नाही राहिली भाऊ. वा वा, इथं कापड दुकान प्लास्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. प्लास्टिकचे काय बावळात पण आहे का काय? मला सांगा, एकदा जर आपण MPSC नापास झालो, 2दा झालो, पण 3ऱ्यांदा पास झालो, जर लाल दिवस मिळणार असेल परीक्षेत यायला काय हरकत आहे? 2दा नापास होऊ द्या, जाऊ द्या, काय फरक पडला. पण दरवाजा उघडायला तर माणूस राहील ना. बस मला एक सांगा, जर चांगलं वागून सुखाचे दिवस येणारच असतील तर थोडा त्रास काढायला काय हरकत आहे?